हाय गाइस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर कशा आहात मंडळी? आलोय परत तुमचा आपला खास मित्र आदित्य गुरव उर्फ आदित्य. स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर गाईज आता फिलहाल सीन असा आहे ना, आता आपण चाललोय जरा फोटोशूटला. आजचा ब्लॉग आपला फोटोशूट वर असणार आहे. आपली मुंबईची एक मस्त जागा मलबार हिल, ऑब्विसली माहिती असेल तुम्हाला. तर आपण तिकडे चाललोय फोटोशूटला. तर फिलहाल आता सीन असा आहे की आता श्रवणला पिकअप करायला चाललोय घरी. श्रवणला तर घेऊन आता जाऊया आपण डायरेक्टली मलबार हिलला. तर चला, श्रवण आलो की भेटतो तुम्हाला. फायनली गाईज, श्रवण पण आता आला आहे. तर आता श्रवणला घेऊन आता आपण जातोय सीधा इथं मलबार हिलला. मलबार हिलला ते फोटोशूटला पाहायला. तर चला जाऊ तिकडे, भेटतो मग तुम्हाला थोडं पुढे गेल्यावर. तोपर्यंत लेट्स एन्जॉय द बी रोल. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Keep my head up when I act. Head up, that's a fact. Keep myself on track. Staying strong. Always moving on. Feel I don't belong. Tell my best to move along. Be the best. Die with no regrets. Live with every. See my message start to spread. I had so many dreams. आता नाही कोण पकडत भाऊ. आता कोण बघ ना, आता पकडो ना. हेल्मेटला कॅमेरा लावलाय. काय नीट हेल्मेट पण घातलं, पकडा ना. राहून दे, थोडं नशीब नाही पकडलं चांगलं. Never listen to the no's, I just wanna keep moving. Yeah, I put out all this art, it's my only medicine. Yeah, everything I do, I'm just being genuine. Yeah, I'm sick of being screwed, feel my own adrenaline. Yeah, I do just what I do, and I hope you let me in, yeah. Grateful, oh yeah, able, oh yeah, I'm stable, oh yeah, no label, oh yeah, you know me, I have only a path, I'm lonely, but damn, I'm going to win, no fake love. तर गाईज आता आपण आलोय मलबार हिलमध्ये. तर आता सीन असा आहे की मी आता बघा मागे गाडी लावली आहे आणि आता आपण चाललो आहे फोटोशूटला. जसं मी ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोललेलो. तर मलबार हिलला ना कमला नेहरू पार्क म्हणून पण ओळखलं जातं. आणि हा ना एक मुंबईतील मोस्ट पॉप्युलर पिकनिक स्पॉट आहे फॅमिलीजसाठी किंवा म्हणा टुरिस्टसाठी. खूप चांगला स्पॉट आहे आणि हे मुंबईतलं सर्वात मोठं गार्डन आहे एक शॉर्टमध्ये सांगितलं तर. आता आपला उद्देश असा आहे आता या ब्लॉगचा की आता आपण फोटोशूट करणार होतो. तर आता चला फोटोशूटचे स्पॉटवर जाऊया आणि तुम्हाला मी स्पॉट पण दाखवतो कमला नेहरू पार्कमधले कुठले कुठले एकदम बेस्ट स्पॉट आहेत फोटो काढण्यासाठी. तर चला. गाईज आता आपण आलो आहे गार्डनमध्ये. तर बेसिकली ना कमला नेहरू पार्कमध्ये 2 गार्डन्स आहेत. तर फर्स्ट गार्डन जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल ऑब्वियसली, ते म्हाताईचं बूट आहे ना, ते वाला गार्डन, ते फर्स्ट गार्डन. आणि जस्ट त्याच्या ऑपोजिटला आहे ना एक गार्डन आहे जिथं फुल फॅमिलीज कपल्स असे लोक तुम्ही आलात ना कधी तर तिथं टाईम स्पेंड करू शकता. आणि आपण त्याच सेकंडवाल्या गार्डनमध्ये आहे. तर हा अख्खा मोठा गार्डन आहे एवढा. तर या गार्डनमध्ये आता आपण ना एक चांगला स्पॉट बघू आणि लगेचच आपली फोटोशूट आहे ना ती चालू करू. तर चला.
गाईज बघितले असाल तुम्ही आता फोटो, आता आपण कशी फोटो काढली ह्या गार्डनमध्ये. तर आता आपण चाललो आहे समोरचा जो म्हातारीचा बुधचा गार्डन आहे त्या गार्डनमध्ये चाललो आहे. तर लेट्स गो. सो हाय गाईज, तर आता आपण आलो आहे कमला नेहरू पार्कच्या एको पॉईंटला. तर आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग थोडी जीप माझी जाड आहे, इग्नोर करा मला ते. एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. तर हा समोर आहे आपला एको पॉईंट. आता मी इथं चाललो आहे, तर तुम्हाला एक जादू दाखवतो. जादू आय मीन इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. तर आत्ता मी एको पॉईंटच्या बघू शकता बरोबर मधोमध उभा आहे. आता तुम्हाला थोडा माझा साऊंड आहे ना तो डिफरन्स वाटत असेल. तर बिकॉज ऑफ इथं ना आपली काय माहिती नाही मला पण एक्झॅक्टली काय सायन्स याच्या मागचं. इथं साऊंड आपला एको येतो. ज्या पॉईंटला आता मी इथं खाली बघू शकता, ज्या पॉईंटला मी आता इथं उभा आहे, तर आपण ह्याच पॉईंटला उभं राहिलो ना आणि आपण कुठला पण एक वर्ड बोललो, आपला तोंडातून प्रोनाऊन्स केला कुठला पण वर्ड, तर तो आपला एको ऐकायला येतो. आता मला पण थोडं वेगळं वाटतं आहे. मी तर आत्ता तुमच्याशी बोलतो आहे ना, तर थोडं मला पण वेगळं फील येतं. माझा साऊंड वेगळा येतो. आय डोंट नो, मला माहिती नाही कॅमेरा कॅप्चर करेल कसं काय करेल, एको रेकॉर्ड करत असेल की नाही मला माहिती नाही. पण ही एक चांगली इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही कमला नेहरू पार्कला येता. तर आता चला अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. तर त्यासाठी आपल्याला समोर ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या वर जायला लागेल. तर चला वर जाऊन भेटतो तुम्हाला. आता इथून एंट्री आहे बघू शकता. मगाशी आपण त्या स्पॉटला होतो. आता इकडून ही एंट्रीचा बोर्ड तुम्हाला दिसले असेल. इथून रोड आहे वर जायला. इथून आपण बघा ही जी ॲरो दिसत आहेत तुम्हाला, त्या ॲरोने आपण वर जायचं आहे. ॲरोला फॉलो करत करत वरती जायचं आहे आता इथून. सो चला इथून तुम्हाला एक दोन स्टेअर्स होतं. सेकंड फ्लोअरला जायचं आहे. तुम्हाला इथं लिफ्टची सोय पण आहे, बट आम्ही लिफ्ट घेत नाही. कोण थांबेल लिफ्टला? बघा आत्ताची लिफ्ट खाली गेले. तर इथून चालत वर जाऊया. टॉप फ्लोअरला जाऊन भेटतो तुम्हाला. तर गाईज आता आपण आलो वरती टॉप फ्लोअरला. तर एंट्रन्स दाखवतो. तर गाईज आपण इथून आहे ना वेगवेगळे स्पॉट बघू शकतो. याला व्ह्यूइंग गॅलरी असं म्हणतात. इकडून तुम्ही हे बघा, हा एक छोटासा इथं पोस्टर लागलेला आहे. तर हा पोस्टर मी तुम्हाला रीड करून दाखवतो की कुठले कुठले पॉईंट्स आहेत ते आपण बघू शकतो इथून. फर्स्टली आहे बाबुलनाथ मंदिर जो 11 डिग्रीला आहे. आणि सेकंड आहे एअर इंडियाची बिल्डिंग आणि महाराष्ट्र विधान भवन हे 22 डिग्रीला आहे. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आहे ती 23 डिग्रीला आहे. आणि आपला काय ताजमहल टावर पण 23 डिग्रीला आहे. आणि हाज हाऊसची जी बिल्डिंग आहे ती 23.5 डिग्रीला आहे. आणि गिरगाव चौपाटी 23 आणि 24 डिग्रीच्या मधोमध आहे. तर हे एवढे सगळे लोकेशन तुम्ही आपली कमला नेहरू पार्कच्या व्ह्यूइंग गॅलरीमधून बघू शकता विथ टेलिस्कोप. जसं आता बघा तुम्ही की श्रवण बघतोय. श्रवण कुठला स्पॉट बघतोय तू? श्रवण वानखेडे स्टेडियम बघतोय. तर तिकडं समोर आहे वानखेडे स्टेडियम. आय डोंट नो कॅमेरा लेजिट मुंबई इंडियन्सची बस दिसते. पकड कॅमेरा पकड. आता आपण जरा मुंबई इंडियन्सची ना बस बघू जरा. तिथेच आहे वानखेडेच्या जवळ. आणि मुंबई इंडियन्सचा फ्लॅग लागलाय तिथे. हो दिसली का बस? मुंबईची नेक्स्ट मॅच जरा मी तुम्हाला दाखवतो. मुंबईची बस आली इथं दाखवतो जरा. आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसेल की नाही. लेट्स ट्राय. नाही दिसणार कॅमेरामध्ये नाही दिसणार. बट खरं आता तिथं ना ब्लू कलरची मुंबई इंडियन्सची जी बस आहे
ती मला इथून दिसते. मी आता व्ह्यूइंग मधून आपला काय होता चालू आहे ना, तर तिथे मुंबई इंडियन्सचा झेंडा लागला. हां झेंडा पण दिसतो या आपल्या काय होता टेलिस्कोप ना. हां टेलिस्कोपने आपण झेंडा पण बघू शकतो पाण्यामध्ये ना. आपला एक मुंबई इंडियन्सचा झेंडा आहे जो मुंबई इंडियन्समध्ये दिसतो ना, तर तो पण दिसतो इथून. तर हा मस्त स्पॉट आहे, तुम्ही येऊ शकता इथं व्ह्यूइंग गॅलरीमध्ये. तिकडे तसे तर खूप कमी लोक येतात, जे पण कमलाने पार्कला येतात ते लोक विसरतात हे, कारण की त्यांना माहितीच नसेल. आय थिंक सो ही जागा माहिती नसेल त्यांना, म्हणून ते विसरतात यायला. तर तीच आहे. चला मी पण जरा थोडे व्ह्यूज बघतो, तर थोड्या वेळाने भेटू. So hi guys, that's it for today's video. I hope you guys have enjoyed this video. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.